चाणकी कोपरा पिंपळगाव शिवारात पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। कपिल नागतोडे यांच्या शेतात चण्याला पाणी देण्यासाठी गेले असता शेतकरी देवीदास दाते यांना रात्री 9 वाजेच्या सुमारास हा वाघ दिसला। शेतकरी देवीदास दाते हे रात्री शेतात काम करत असताना अचानक समोर पट्टेदार वाघ आल्याने त्यांची मोठी धावपळ उडाली। प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने गावाकडे धाव घेतली आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली। पिंपळगाव येथील नागरिकांनी काँग्रेस नेते अतुल पन्नासे यांना या घटनेची माहिती दिली। त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य कळवले। वनरक्षक सुनील डाखोडे यांनी कोणतीही वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला। या घटनेची संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनरक्षक सुनील डाखोडे यांनी यावेळी केले। आज हमदापूर सर्कल मध्ये पिंपळगाव शिवारात एक पट्टेदार वाघ एका कास्तकारांना आज संध्याकाळी 9 वाजता आढळलेला आहे। ते कास्तकारांचं नाव आहे, त्या कास्तकारांचं नाव देवीदासजी नाव काय? देवीदासजी दाते हे शेतात चण्याला पाणी ओलण्याकरिता आले असताना त्यांना एक वाघ भल्ला मोठा पट्टेदार वाघ ससा त्याला सशावर शिकार करताना आढळलेला आहे। तर यांना तो वाघ दिसलेला आहे। तर हे त्या वाघाचं म्हणजे कसा दिसला, काय दिसला त्याबद्दल हे 2 शब्द माहिती सांगतील। सांगा। आम्हाला आम्ही येताना ती रोडवरून वाघ दिसला आम्हाला। आम्ही मग तिथपर्यंत आम्ही दोघं जण सोबती होते, कपिल नागतोडे आणि मी। कपिल आणि समोर मी आलो तर मग मी पायता घाबरून समजा रोडपर्यंत पळालो मी समजा। मग तिथून गावातले लोक बोलून आणले। अच्छा, वाघ कुठे गेला? वाघ असा ह्या पराठीतून असा इकडे गेला। अच्छा, म्हणजे वाघ म्हणजे काय नेमकं करून काय राहिला होता तुम्हाला दिसला त्यावेळेस? जे शिकार मध्ये काय दिसले शिकार, फक्त मला वाघ दिसला पवित्र बसून होता तो। तर मी तर पायता मग उठून पळालो मी समजा। तुम्ही घाबरून गेले? घाबरून। ठीक आहे। मला इथे माहिती मिळाली, काही कास्तकारांनी मला फोन केला की बाबा अतुल भाऊ इथे वाघ आम्हाला दिसला आहे आमच्या पिंपळगाव शिवारात। तसंच मी पिंपळगावला आलेलो आहे आणि सेलू तालुक्याचे आमचे डिपार्टमेंटचे सुनीलजी डाकोडे साहेब, आमचे फॉरेस्ट कर्मचारी वनरक्षक यांना फोन केला। त्यांनी लगेच अर्ध्या घंट्यात घटस्थळावर येऊन त्यांनी या जागेचा पंचनामा वगैरे केलेला आहे अशी मी विनंती करतो आणि डाकोड साहेबांचे आमच्या अभिनंदन करतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।